आज की नाही गौरींचं आगमन आहे आणि आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा देखील आहे. तर चला आधी सत्यनारायणाचा प्रसाद आणि जेवण रेडी करूया. ही बघा, ही दोन मंडळी अगदी पारंपरिक पद्धतीने केळ्यांच्या खांबांनी पूजा बांधतात आणि मी इथे मस्त अशी मोठी रांगोळी काढते. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. मला सगळ्या कलरचा वापर करून इतकी मोठी रांगोळी काढायला खूप आवडतं. आता गौरीसाठी भाकरी आणि शेगलाच्या भाजीचा नैवेद्य तसेच पुरणपोळीचा नैवेद्य बनतोय. आरती झाली आणि चला आता रेडी होऊ गौरी आणण्यासाठी. तर हा होता आजचा लुक. कसा वाटला? सत्यनारायणाची पूजा पार पाडली पण आजही लाईट गेली आणि हे बघा, बघता बघता गौरींचं आगमन झालं. तिला सुंदर अशी तयार केली आणि तिची ओटी भरली. सगळ्यांनी मस्त दर्शन घेतलं आणि आज अजून एक प्रोग्राम होता, तो म्हणजे मंगळागौरीचा. प्रत्येक स्त्री, सून, सासू आणि मुली ज्याची वाट बघत असतात तो प्रोग्राम. मस्त आम्ही एन्जॉय केलं. सगळ्याजणी एकत्र नाचलो, पारंपरिक खेळ खेळलो आणि आज होता तो म्हणजे सुस्वर भजनाचा कार्यक्रम. आम्ही घरच्या घरी सगळ्यांनी मस्त अशी अभंग गायले आणि भजनाचा प्रोग्राम पार पाडला. आता उद्या बाप्पा जाणार आहेत, त्यामुळे आज रात्र गाजवायची आहे.